सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत। काल 24 फेब्रुवारीला मराठा समाजाकडून जिल्ह्यामध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला होता। अशातच जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याची बातमीही समोर आली आहे। काल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांकडून जिल्ह्यात रास्ता रोको करण्यात आला होता। या रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। भोकरदनमध्ये 70, हसनाबादमध्ये 15, बदनापूरमध्ये 100 पेक्षा अधिक, तर परतूरमध्ये 9, तर अंबरमध्ये असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे। मनोज जरांगेंच्या आदेशानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे। काही भागात आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचेही प्रकार बघायला मिळाले। यानंतर पोलिसांनी कारवाई करत शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत।